वाचन संस्कृतीमुळे मुलांची बौद्धिक भूक वाढेल असा विश्वास छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी व्यक्त केला। वाचनामुळे माणसाचं आयुष्य समृद्ध होतं, त्यामुळे लहानपणापासूनच वाचनाचे संस्कार होणं गरजेचं असून वाचन संस्कृतीमुळे मुलांची बौद्धिक भूक वाढण्यास मदत होईल असा विश्वास छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये वाचन संकल्प उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापिका जुगदार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार होते। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर संतोष गवळी, प्राध्यापक डॉक्टर युवराज सुरवसे, डॉक्टर अरुण सोनकांबळे, प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक कीर्तिकर, डॉक्टर अरुण मित्रगोत्री, प्राध्यापक डॉक्टर नागेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। स्वागत प्राध्यापक डॉक्टर राणी मोटे यांनी केलं। प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू ओहोळ यांनी केलं। यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर पवार यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना नियमितपणे वाचन करण्याचं आवाहन केलं। ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती घोडके, प्रियंका पवार, भानुदास धंदुरे, शहाजी जाधव, महेश ढेंगळे, केशव लोंढे, दत्ता भोसले, संतोष अलकुंटे, संजय थिटे आदींनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अरुण सोनकांबळे यांनी केलं, तर आभार प्राध्यापक डॉक्टर संतोष गवळी यांनी मानले। वाचन ही माणसाची ओळख आहे, जी माणसाच्या आयुष्याला समृद्ध करते आणि वाचनाचे संस्कार हे खरं तर लहान वयातच होणं गरजेचं आहे। पूर्वीच्या काळी घरात आई वडील स्वतः वाचायचे आणि त्यामुळे मुलांना वाचन संस्कृतीची आवड होती, परंतु आता मीडियामुळे, टीव्हीमुळे मुलांची पुस्तकं वाचण्याची सवय मोडलेली आहे आणि ती सवय परत लागावी हाच शासनाचा या ग्रंथ प्रदर्शनाच्या मागचा हेतू आहे। आणि ही संकल्पना तळागाळापर्यंत, अगदी लहान मुलापर्यंत रुजवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनाने वाचन संस्कृती वाढण्यासाठी लहान मुलांसाठी त्यांच्या वाचण्याजोगी किंवा त्यांना आकलन होईल अशी पुस्तकं सर्व शाळांना शासनाने पुरवावी। म्हणजे एखादा तास ऑफ असेल तर मुलं खेळण्याबरोबरच वाचनसुद्धा करतील आणि आपली जी संस्कृती वाचन जी मागं पडलेली आहे ती संस्कृती परत वाढीस लागेल आणि मुलांची बौद्धिक भूक भागेल आणि मुलं निश्चितपणे बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील।